सो तुम्ही तेजोनिधी पुस्तक लिहिलंय, ते भिडे साहेबांवर लिहिलंय. बरोबर. ठीक आहे. माधवराव भिडे यांच्यावर तुम्ही ते पुस्तक लिहिलंय. ते नक्की म्हणजे त्यांच्यावर पुस्तक लिहायचं का, आणि ते का म्हणजे तुम्हाला असं वाटलं की इन्स्पिरेशन काय आहे पुस्तक लिहायचं? सी अनिकेत, कसं आहे ना, जसं मी अगोदर पण म्हणालो की एक वेगळंच रसायनच होतं भिडे साहेब. आम्ही खरंच, मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की भिडे साहेबांचं आम्हाला 3 वर्ष आम्हाला भेटता आलं भिडे साहेबांना. आणि आज जो पण माणूस भेटला असेल ना भिडे साहेबांना, एकदा जरी भेटला असेल, त्याच्यावरती भिडे साहेबांनी एवढा जबरदस्त प्रभाव टाकला असेल ना की त्याला भिडेच तो विसरणारच नाही. भिडे साहेबांना एवढं ते प्रभाव टाकायचे. आणि हे ना तर खूप असं म्हणतात ना, एक जसं बोलू अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. खूप त्यांच्याकडे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू होते. ओके. आज लोक असं म्हणतात, अरे म्हणजे काही जण म्हणतात, अरे भिडे साहेब खूप कौतुक करायचे. म्हणजे कौतुक करणं हा त्या एवढे मनापासून कौतुक करायचे ना, तुला असं वाटायचं की अरे काय असं. सो असे वेगवेगळे पैलू होते. ओके. पण आज जसं मी बोललो 2018ला ते वारले, त्यावेळेला 2500 सॅटर्डे क्लबचे मेंबर होते. ओके. आणि मी हे फक्त सॅटर्डे क्लबच्या पर्यंत नाही बोलत आहे. भिडे साहेबांचं जे व्यक्तिमत्व होतं ना, हे संपूर्ण थ्रूआउट जर बघितलंस की मराठी उद्योजकांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे या जर बघितलंस ना, त्यांनी हे जसं 56व्या वर्षी नोकरी सोडून 58व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय करणं, तो वाढवणं, 70व्या वर्षी सॅटर्डे क्लब चालू करणं, 87 वर्षापर्यंत काम करत राहणं संस्थेसाठी. मी तर असं अक्षर किती बोलू शकतो. म्हणजे हा पॉडकास्ट पण तुझा कमी पडेल, दिवसभराचा पॉडकास्ट होईल. म्हणजे आणि असे अनेक लोक आहेत की जे, मला तर 3 वर्ष मिळालं सरांबरोबर. ती अक्षरशः म्हणजे अशोकराव दुगाडे जे आहेत ते सरांबरोबर ती सॅटर्डे क्लबच्या पूर्वीपासून आहेत. त्यांच्याबरोबर गेला असं तुला 10 दिवस पण कमी पडतील, एवढं सॅटर्डे क्लबबद्दल ते बोलत राहते, म्हणजे भिडे साहेबांबद्दल बोलत राहते. तर एवढं जबरदस्त प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं, सर्व होतं ना. तर मला मनापासून वाटलं, म्हणजे ते आतूनच आलं की मला तर सर भेटले, ठीक आहे, पण असे अनेक लोक आहेत. आज आपण काय बोलतो, भिडे साहेब संस्थापक आहेत, त्यांनी चालू केली म्हणजे संस्था चालू केली, ते असे होते. पण पुढच्या पिढीला काय, त्यांना कधी कळणार भिडे साहेब काय होते, कशा पद्धतीने विचार करायचे. तर मला तिथूनच ते एक प्रेरणा मिळाली की नाही, मला भिडे साहेबांबरोबर. खरं तर मी दुसरंच पुस्तक करणार होतो, एक वेगळा पुस्तकाचा विषय ठरला होता, सर्व झालं होतं. पण एक प्रसंग झाला आणि त्याच्यातून मला ते 2021ला मला ती हे झाली की नाही, मला आहे ना भिडे साहेबांवरतीच पुस्तक लिहायचं. मला भिडे साहेबांवरतीच पुस्तक लिहायचं आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वावरती ते पुस्तक. म्हणजे ती प्रेरणा मला मिळाली की नाही, मी दुसरं पुस्तक नंतर पाहिजे, पण पहिलं पुस्तक जे असेल ना ते भिडे साहेबांवरती, त्यांच्या व्यक्तिमत्वावरतीच आपण लिहायचं असं ते. म्हणून तो एक हे झालं. आणि जेणेकरून भिडे साहेबांचे विचार, भिडे साहेबांचा जो उद्देश हा जो होता तो लोकांना कळावा, हा त्याचा उद्देश म्हणजे एक थोडासा हे होतं. त्यासाठी म्हणून ते मी तेजोनिधी हे पुस्तक लिहिलं. बरोबर. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.